नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीची विषय हिंदीचा द्वितीय घटक चाचणीचा पेपर सोडवून घेत आहोत. मित्रांनो, हा सराव पेपर आहे. परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे 1. कोष्टक में से उचित शब्द चुनकर रिक्त स्थानों की पूर्ति करो. गुण 4. बघा, तुम्हाला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला पर्याय पण दिलेले आहेत. ते आता आपण सोडवूया. चला तर मग पहिल्या मित्रांनो, सहनशील बन टिंब टिंब जैसे मिलजुल करते जनकाम. तर उत्तर होईल सहनशील बन धरती जैसे मिलजुल करते जनकाम. दूसरं, सावित्रीबाई फुले का जन्मदिन टिंब टिंब दिवस के रूप में मनाया जाता है. तो उत्तर सावित्रीबाई फुले का जन्मदिन बालिका दिन के रूप में मनाया जाता है. तीसरं, पानी और धूप जाकर बीज में टिंब टिंब फूटा. तर पानी और धूप जाकर बीज में अंकुर फूटा. चौथं, दोनों भाइयों की टिंब टिंब भर आई. उत्तर दोनों भाइयों की आंखें भर आई. प्रश्न दूसरा अ, निम्नलिखित वाक्यों में से उचित विराम चिन्ह लगाओ. उत्तर पहा. मैं ही बीज हूँ, मैं ही अंकुर हूँ. त्याला आपण या पद्धतीने लिहू शकतो. मैं ही बीज हूँ, मैं ही अंकुर हूँ. ब, निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखो. पहला, पानी. पानी का समानार्थी शब्द है जल, नीर. दूसरा, सवेरा. सवेरा का समानार्थी शब्द है सुबह, प्रभात. तीसरा है पंछी. पंछी का समानार्थी शब्द है गगनचर, नभचर, परिंदा. प्रश्न दूसरा क, उचित शब्द बनाकर लिखो. कुछ हमें शब्द दिए गए हैं, उनसे उचित शब्द बनाकर हमें लिखना है. ई र पाचा, तो उसका उचित शब्द होगा चारपाई. दूसरा है ला शा ठ पा, तो उसका उचित शब्द है पाठशाला. और तीसरा है वाल री फू, उसका उचित शब्द है फुलवारी. ड, निम्नलिखित शब्दों के विरुद्धार्थी शब्द लिखो. पहला दिन. दिन का विरुद्धार्थी शब्द है रात. दूसरा है छोटा. छोटा का विरुद्धार्थी शब्द है बड़ा. और तीसरा है ऊपर. ऊपर का विरुद्धार्थी शब्द है नीचे. और आखिरी क्वेश्चन है, सगळ्यात शेवटचा प्रश्न है मित्रांनो, ई, सही विधान के सामने ऐसा का और गलत विधान के सामने गलत का चिन्ह लगाओ. पहला है शिक्षा हमें स्वावलंबी और सजग बनाती है. बिल्कुल सही है, अगदी बरोबर आहे, त्याच्यामुळे आपण बरोबरचं चिन्ह लावणार आहे. दूसरं, बालिका दिवस 30 जानेवारी को मनाया जाता है. गलत है, बालिका दिवस हा 24 जानेवारीला साजरा केला जातो. आणि तिसरं हे दोनों भाई खलिहान में सोए थे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहील. हा पेपर तुमच्या सरावासाठी आहे मित्रांनो, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण चांगला अभ्यास करून घेणार आहोत. त्यामुळे नियमित व्हिडिओ पाहत जा मित्रांनो आणि अभ्यास करत राहा. व्हिडिओला लाईक, शेअर करणं अगदी फुकट आहे. त्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्हाला काही थोडाफार मदतीस येत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.